मित्रांनो, स्टडी विथ भारती या यूट्यूब चॅनल तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजचा महत्त्वाचा विषय म्हणजे की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी ध्वजारोहण केलं जातं. ध्वज फडकवला जात असतो. तर पहिले म्हणजे 15 ऑगस्ट काय साजरा केला जातो, तर ह्या दिवशी आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य भेटलेलं आहे आणि तो दिवस साजरा करण्यासाठी आपण आजच्या दिवशी ध्वजारोहण करतो, म्हणजेच फ्लॅग होस्टिंग करत असतो. तर फ्लॅग होस्टिंगचा पहिला नियम म्हणजे ध्वजस्तंभाच्या मधोमध ध्वजाची घडी घालून दोरीने बांधला जातो आणि ती घडी परत वरती नेऊन त्या ठिकाणी ध्वज फडकवला जात असतो. तर या प्रोसेसला ध्वजारोहण असे म्हणतात. ध्वजारोहण करायचा पहिला माननीय प्रधानमंत्री यांचा असतो आणि तो रेड फोर्टवर केला जात असतो. तर दुसरं म्हणजे 26 जानेवारी का साजरा केला जातो, तर 26 जानेवारी साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारतात संविधान लागू झाला तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950. तर ह्या दिवशी आणि जे काय आपली फ्लॅगची घडी घातलेली असते ती टोकालाच असते. जसं 15 ऑगस्टच्या दिवशी मधोमध बांधलेली घडी वरती नेऊन उघडला जात असतो, पण 26 जानेवारी या दिवशी घडी वरतीच असते, फक्त त्या ठिकाणी ती उघडून ध्वज हा फडकवला जात असतो. म्हणून 26 जानेवारी या दिवशी ध्वज फडकवणे असं म्हणतात. यालाच इंग्लिश मध्ये फ्लॅग अनफर्लिंग म्हणतात. तर ध्वज फडकवणेचा मान हा माननीय राष्ट्रपती यांचा असतो आणि तो राजपथावर होत असतो. तर 15 ऑगस्ट म्हणजेच ध्वजारोहण आणि 26 जानेवारी म्हणजेच ध्वज फडकवणे. थँक्यू.